आवाज आपल्या सोबत होते। आता ज्या सामना जर याच्या आधीचा पाहिला तर वेताना स्पोर्ट्स अचरेवाडी हा सामना सेकंड राऊंड मध्ये कुठेतरी नाराज असतील, निराजे असतील, सामना हातामध्ये होता, पराभव झाले। मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत नक्कीच होणार। पुन्हा प्रयत्न करा, उठून उभे राहा, नेक्स्ट मॅच नंतर स्वतःमध्ये 100% देऊन सामना जिंकण्याचा प्रयत्न करा। आता जर सामना पाहिला, विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना अतिरिक्त खेळाडू आपला पाठवायचा आहे। कॉम्बॅक्सी अतिरिक्त खेळाडू पाहिजे दोन्ही संघाचा, विनंती असेल। आता जर सामना पाहिला तर श्री भैरवनाथ 11 वरेकरवाडी वर्सेस वीर हनुमान स्पोर्ट्स सवादे, दोन्ही संघाची लढत, महत्त्वपूर्ण लढत मैदानात आपण पाहतोय, आपण पाहतोय सकाळी 17 पासून श्री वेताना चषक 2025 पर्व क्रमांक दुसरे। सवादे संघाने प्रथमतः पाहिलं तर नाणेबिंकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। पंचांचा इशारा, लेट्स प्ले। पहिला चेंडू, स्लोवरचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, 38 क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक असेल, अलगत झेल घेईल, विकेटचे पतन, पहिला क्षेत्ररक्षण बाद होताना आपण पाहतोय। विकेट जर पाहिलं तर स्लोवर चेंडू टाकला, 38 क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, बोटांचा पिशारा केला, विकेटचे पतन, गोल्डन डकचा शिकार, माघारावर परतावे लागेल। आनंदा ज्या प्रकारे मात्र चेंडू टाकला, कव्हरच्या डोक्यावरून फटका मारण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक होता, त्यांनी कोणतीही चूक केली नाही, विकेटचे पतन, बॅक टू द पवेलियन, मिस्टर आनंदा यांना माघारी परतावे लागेल। विकेट माघारी लवकर परतली, गोल्डन डकचा शिकार ठरतोय, कारण पहिली विकेट ओपनिंग पेअर्स तोडताना महत्वपूर्ण यश प्राप्त झाले गोलंदाज विशाल यांना। पुन्हा एकदा ह्यावेळी मात्र सोडून दिला, डावी एसटीच्या थोडासा लांबसा चेंडू पंच आमच्यापर्यंत वळत आहेत, 2 हात समांतर म्हणजे अतिरिक्त धावेने श्रीगणेशा होतो या संघाचा। जिथं पाहिलं तर पहिला चेंडू स्लोवर टाकल्यानंतर थोडीशी दिशा चेंज करताना गोलंदाज, त्यानंतर हा चेंडू डावी एसटी पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, मात्र अतिरिक्त धाव देऊन जाईल या चेंडूवरती। चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत। पुन्हा एकदा स्लोवरचा चेंडू सरळ स्ट्रेट बॅटने खेळला, क्षेत्ररक्षक नसेल, चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल श्री वेताना चषक 2025 मधला आणखीन एक देखणदार 4 धावांसाठी चौकार। जिथे जर पाहिलं तर ज्या प्रकारे पहिला चेंडू टाकला, विकेट घेतली, त्यानंतर अतिरिक्त धाव, त्याच्यानंतर पाहिलं तर स्ट्रेट बॅटने खेळला, चौकार प्राप्त केला। या 4 धावेच्या नंतर धावफलकाचा विचार केला तर 5च्या घरामध्ये। सकाळच्या 17 पासून पाहिलं तर शांत क्रिकेट चालले, अजूनही अतिरिक्त पाहिलं तर मोठ्या धावा या मैदानामध्ये आपण पाहिल्या नाहीत। हॅफ ट्रॅकर होता, उंचावला, बॅटची कडा घेतला, क्षेत्ररक्षक असेल, चेंडू खाली, कोणतीही करणार नाही चुकी, पुन्हा एकदा विकेट मात्र माघारी परतावी लागेल। कमबॅक करतोय, चौकार आला, चौकारानंतर थोडासा चेंडू स्लोवर ठेवला, बॅकफुटला टाकला, पंच करण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये, विकेटचे पतन, परतावी लागेल विक्रम यांना माघारे। एक चौकार नक्की ज्याच्या बॅटमधून आला, मात्र हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन हवेमध्ये उंचावलं, क्षेत्ररक्षक कोणतेही करणार नाही चुकी, विकेटचे पतन। 2 विकेट माघारी परतले। जिथे पाहिलं तर खेळी दोन्ही संघाच्या बाजूने पडत आहे, जरी चौकार आला तर त्याच्यानंतर विकेट येते, धावफलक कुठेतरी शांत 5च्या घरामध्ये। गोलंदाज मिस्टर किशोर, गोलंदाज विचार केला तर विशाल यांचे कौतुक करू शकतो। 2 विकेट आपल्या नावावरती प्राप्त करत असताना फसवा चेंडू, कुठेतरी डावे उजवे एसटी पासून थोडासा लांबसा ठेवण्याचा प्रयत्न होता, स्लोवर चेंडू खूप हाताळला जातोय विशालच्या मार्फत। विशालचं जर कौतुक केलं तर एक चौकार नक्कीच आला, त्याच्यानंतर स्वतःच्या धमाकादाराने मात्र गोलंदाजी करतो। माहिती आहे आताच्या 17च्या सकाळपासून चेंडू जात नाही, त्याच्यासाठी स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय, फसवा चेंडू।
पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता याच्या मात्र कव्हरच्या डोक्यावर फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक नसेल, चेंडू जाईल पुन्हा एकदा 4 धावांसाठी येईल चौकार. आता मात्र थोडासा फलंदाजाने बॅकफुटला येऊन पंच केला, कव्हरच्या डोक्यावर फटका सजवला, ऑफसाईडच्या दिशेने येईल 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव नक्कीच 5 चेंडूच्या अखेरीस जर धावफलकाचा विचार केला तर 9च्या घरामध्ये अजूनही पहिल्या षटकाच्या अखेरीचा 1 चेंडू बाकी असेल. विशाल चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय. पॉवर प्लेचं निर्णायक षटक पाहिलं तर या षटकाचा विचार केला तर 38 क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त बाहेर 2 खेळाडू असतात. स्लोवर होता यारकर स्वरूपाचा चेंडू, यष्टीरक्षक असेल, चुकी होईल तोपर्यंत 1 चोरटी धाव घेण्यास सक्षम होईल. अखेरचा चेंडू 1 धाव नक्कीच आली. 1 धावेनंतर धावफलक पुढे सरकेल 10च्या घरामध्ये. चांगली गोलंदाजी मिस्टर विशाल यांची. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 10च्या घरामध्ये 2 विकेट मात्र आपल्या नावावरती प्राप्त केले 10 धावा खर्च करून. चला स्पीडवर घ्यायचं विनंती असेल पंचांना. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. श्री भैरवनाथ 11 वरेकरवाडी रस्त्याच वीर हनुमान स्पोर्ट्स सवादे संघातील सामना आपण मैदानात पाहतोय. सवादे संघाने नाणेफिक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. निर्णय आतापर्यंत योग्य ठरलाय कारण चांगली गोलंदाजी राहिली विशाल यांची. प्रत्येक वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आला मिस्टर प्रत्येक. चांगली गोलंदाजी ज्या प्रकारे विशालने गोलंदाजी केली आता तशी मात्र प्रत्येकाला गोलंदाजी करणे गरजेचं आहे. हो यावेळी मात्र तेज तरार गोलंदाज प्रत्येक काय चेंडू टाकलाय. चेंडू पडल्यानंतर उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल. चांगली गोलंदाजी. कुठेतरी पाहिलं तर वरेकरवाडी संघ ज्या प्रकारे धावा आल्यात पहिल्या षटकात विचार केला तर 10 धावा धावफलकावरती. त्यानंतर शांत क्रिकेट चाललंय मैदानात. फुलटाचा चेंडू होता पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. नो बॉल दंडित करण्यात येईल नक्कीच. फुलटाचा चेंडू होता. नो +1 म्हणजे या चेंडूवरती धावा मिळतील 2. चांगला चेंडू पहिला चेंडू ज्या प्रकारे हाताळला तेज तारा गोलंदाज. हाईट पाहिले तर ज्या प्रकारे रनअप आहे या गोलंदाजाचा विचार केला तर थोडासा 38 क्षेत्रापासून धावून जात गोलंदाजी करत आहेत. दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच अतिरिक्त धाव खर्च केले. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता सोडून दिलाय. धाव्या एसटी पासून थोडासा लांबचा चेंडू होता. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. वाईट +1 2 धावा मिळतील या चेंडूवरती. कुठेतरी पहिला चेंडू ज्या प्रकारे हाताळला त्याच्यानंतर गोलंदाजाकडून चुकी होते. अतिरिक्त धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विशालेने केली होती. पॉवर प्लेचं निर्णायक षटक ज्या षटकामध्ये धावा थांबवल्या होत्या कुठेतरी प्रत्येक मात्र धावा खर्च करतोय. यावेळी मात्र सर्व बॅटनं फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक असेल त्याच्या आवाकाच्या बाहेर होते चुकी. झेल होतोय धरतीला दान. धावा मात्र या चेंडूवरती 2 धावा धावून घेतल्या. विचार केला तर कुठेतरी क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय कारण 2 क्षेत्ररक्षक होते. लॉंगांच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडून चुकी झाली. चेंडू धरतीला दान झाला आणि या चेंडूवरती 2 धावा मात्र प्राप्त झाल्या. आधीच पाहिलं तर अतिरिक्त धावा खर्च करून खूप अतिरिक्त धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. त्याच्यामध्ये मात्र क्षेत्ररक्षकाची साथ न मिळता झेल मात्र धरतीला दान होताना आपण पाहतोय. गोलंदाज प्रत्येक आता कमबॅक करणे गरजेचं आहे कारण धावा खूप खर्च केले. अतिरिक्त धावा खर्च केल्यानंतर संघाची जबाबदारी आहे. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेने फटका सजवला. क्षेत्ररक्षक असेल गॅदर करेल. फेकी करेपर्यंत 1 धाव कंप्लीट. चांगला थ्रो पाहिला आपण. चांगले क्षेत्ररक्षण आपण जिथे पाहिलं तर 2 धावा होत्या तिथे मात्र 1 धाव संतुष्ट व्हावे लागेल. 1 धावीने पुढे सरकेल धावफलक म्हणजे 17च्या घरामध्ये. चांगली खेळी राहिली आतापर्यंत. जर पाहिलं तर पहिल्या षटकात धावा रोखल्या होत्या त्यानंतर वरेकरवाडी संघाने मात्र चांगले फलंदाजी करून आतापर्यंत पाहिलं तर 17 धावा धावफलकावरती. अजूनही दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना धावा येणे गरजेचं आहे. 3 षटकांचा सामना राहील नक्कीच. या सामन्यामध्ये तब्बल 30 ते 40 धावांचं आव्हान नक्कीच ठेवणे गरजेचं असेल सवादी या संघासमोर.
डावकर हाताचा फलंदाज. हो यावेळी मात्र चेंडून उसळे घेऊन बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल. बॅक टू द पवेलियन. आणखीन एक धक्का लागताना आपण पाहतो या टीम वरेकरवाड या संघाला गणेशच्या स्वरूपात माघारी परतावी लागेल. डावकर हाताचा फलंदाज होता, मैदानात आला, स्ट्राईकवरती आला होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज कडा घेऊन यष्टीरक्षक चतुर चालकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावेल. विकेटचे पतन. बॅक टू द पवेलियन. गणेश चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कमबॅक करतोय. अतिरिक्त धावा खर्च केल्या त्यानंतर धावफलकाचा विचार केला तर 17च्या घरामध्ये. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना 17 धावफलकावरती आपण पाहतोय. ओमकार नवीन बॅटर मैदानात आलाय. मिस्टर ओमकार स्ट्राईक वरती असेल. हो यावेळी मात्र चेंडू उसळी घेतल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल. चांगला चेंडू हाताळला. नक्कीच ओमकार मैदानावरती आला. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बिग फटका मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. डॉट बॉलची सांगता. अंतिमचा एक चेंडू. दुसऱ्या षटकातील अंतिमचा एक चेंडू. प्रत्येक चांगली खेळी राहिली आतापर्यंत मैदानामध्ये, जिथे अतिरिक्त धाव खर्च केल्यानंतर कमबॅक केलाय आपल्या संघासाठी. हो यावेळी मात्र खेचून घेतलाय. बिग 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 फटका ठोकलाय. पंच आमच्यापर्यंत ओळख आहेत. इशारा करा देत. हा येतोय श्री वेताना चषक 2025 मधला आणखीन एक बाहुबली 6 धावांसाठी षटकार. अंतिमच्या चेंडूवरती हाफ ट्रॅकर चेंडू टाकला. बॅटची स्विंग पाहिली तर बॅटच्या रडारमध्ये आला. चेंडू जाईल सीमारेषा पार. येईल षटकार. या 6 धावांच्या समीकरणानंतर धावफलक पोहोचते ते म्हणजे 23च्या घरामध्ये 23. दुसऱ्या षटकाच्या अखेरीचे धावफलकाचा विचार केला तर 23च्या घरामध्ये अंतिमचा चेंडू प्रत्येकाने नक्कीच चांगला हाताळायला पाहिजे होता. आतापर्यंत चांगली गोलंदाजी प्रत्येकच्या मार्फत आपण पाहिली, मात्र अंतिमच्या चेंडूवरती मोठा फटका आला. अंतिमचे षटक. संग्राम वैयक्तिक पहिलं संघासाठी अंतिमचं षटक घेऊन आलाय. मिस्टर संग्राम जर्सी नंबर 24. हो यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच कुठेतरी चेंडू पाहिला तर ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी करतात, गोलंदाजी थोडंसं मैदानामध्ये कुठेतरी गोलंदाजाला मदत भेटताना पाहतोय आपण. कारण चेंडू पडल्यानंतर उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. किशोर स्ट्राईकवरती असेल. मिस्टर किशोर. हो यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक असेल 38 क्षेत्रामध्ये जर्सी नंबर 29 गॅदर करेल. फेकी करेपर्यंत एक धाव संतुष्ट व्हावे लागेल. शांत क्रिकेट जिथे पाहिलं तर षटकार ठोकला. षटकारानंतर एक निर्धाव चेंडू, त्यानंतर एक धाव. आता मात्र ज्या फलंदाजाच्या बॅटमधून षटकार आला मिस्टर ओमकार आता जाईल स्ट्राईक वरती. कारण ओमकारला देखील माहिती आहे अंतिमचं षटक प्रगतीपथावरती आहे. धावा येणे गरजेचं आहे. संघ अडचणीत आहे. मला जबाबदारी घेणे गरजेचं आहे. एक षटकार नक्कीच माझ्या बॅटमधून आला. अजूनही एखादी दुसरा षटकार आला तर नक्कीच सन्मानजनक स्कोअर आपल्या धावफलकावरती लागेल. हो यावेळी मात्र ती चुकी. तोच गोलंदाज मात्र चेंज होताना फलंदाज ठोकलाय मिस्टर ओमकार यांनी. बॅक टू द दुसरा षटकार ठोकलाय. पाहिलं तर ज्यावेळी अंतिमच्या चेंडूवरती षटकार ठोकला त्यानंतर तीच लय, तोच दरारा, तीच दर्जा आणि तेच नियंत्रण आपण पाहिले मिस्टर ओमकार यांच्याकडून. बॅकफुटला जाऊन हाफिज चेंडू होता. रीड केला, पहिला ओळखला आणि त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर घालेला. या 6 धावेनंतर धावफलकाचा विचार केला तर 30च्या घरामध्ये पहिले षटक ज्या मार्फत हाताळलं विचार केला तर विशालने चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट आपल्या नावावरती प्राप्त केली. त्यानंतर मात्र दोन्ही गोलंदाजांनी कुठेतरी चुकी करताना आपण पाहतोय. 30 धावा धावफलकावरती.
पुन्हा एकदा हॅप ट्रॅकर होता मात्र रीड करता आला नाही. चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, तिथे धाव मिळतील फक्त आणि फक्त एक. हा देखील त्याच प्रकारचा चेंडू होता, थोडीशी गडबड झाली, बॅकफुटला जाऊन पंच केला मात्र चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपात 1 धावेसाठी. हो, यावेळी मात्र यॉर्कर सरोवरचा चेंडू ब्रह्मास्त्र, ज्याला मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ओळखलं जातं. जिथं पाहिलं तर चांगला खेळ राहिला, षटकार आला, त्यानंतर कमबॅक केला. दोन्ही चेंडूवरती पाहिलं तर एक डिक्लेअर स्वरूपात धाव, त्यानंतर विचार केला तर हा निर्धाव चेंडू. हे चेंडू हाताळणे गरजेचं आहे, कारण ज्यावेळी पाहिलं तर ओमकार सारखा बलाढ्य खेळाडू समोर असताना ताकद ज्याच्याकडे आहे, बाहुबली ताकद ज्याच्याकडे आहे, त्याच्यासमोर हप्पीत चेंडू टाकणे गरजेचे नाही. हो, फुलटाचा चेंडू, थोडासा नाराज असेल कर्णधार, कुठेतरी सांगत असेल. नक्कीच चेंडू हाताने गरजेचा आहे. षटकारानंतर तुम्ही जी चुकी करता हे अतिरिक्त धाव खूप महागात पडू शकतात. जिथं पाहिलं तर अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना 2 नक्कीच षटकार ठोकले देवागाने. ओमकारने चांगले आतापर्यंत खेळी राहिले. हो, यावेळी मात्र उंच टोलवलाय चेंडू, बराच टाइम हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक असेल, क्षेत्ररक्षक फक्त पाहू शकतो, चेंडू आणू शकतो, कारण हा येते ओमकारच्या बॅट मधून. तिसरा षटकार, काय खेळ राहिले ओमकारचे, जिथे संघ पूर्णपणे बॅकफुटला गेला होता, जिथे मात्र पाहिलं तर 2 विकेट माघारी लवकर गेले. त्यानंतर ओमकारने जबाबदारी घेतली. कोणीतरी जबाबदारी घेणे गरजेचं आहे, कारण संघ पाहिला तर एका खेळाडूचा नसून तब्बल 11 खेळाडूंचा असतंय. ज्या वेळी मात्र संघ अडचणीत असेल, कोणीतरी मात्र जबाबदारी घेऊन खेळणे गरजेचं आहे. पाहिलं तर ओमकारने जबाबदारी घेतली. तब्बल ओमकारच्या बॅट मधून 19 धावा आल्या. चांगली खेळी राहिली आपल्या संघासाठी. धावफलकाचा विचार केला तर या षटकारानंतर 38 येणार चेंडू असतील 18, विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 39 धावा, 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी सावध या संघाला. चला, विनंती असेल पुढील सामना श्रीनिवाई देवी स्पोर्ट तोसन विपक्ष लिंबर्टी स्पोर्ट पवारवाडी, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल यायचं आहे, नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. जय बजरंग स्पोर्ट्स श्री निनाई देवी स्पोर्ट्स तोसन विपक्ष लिंबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे.
बाजूला श्री निनाद पळतो सण एके बाजूला लिंबर्टी क्रिकेट क्लब पवारवाडी. सामना तुम्ही आज पाहिलं तर टॉस जिंकलाय, काय असेल तुमचा निर्णय? बॉलिंग येणार फर्स्ट. नक्कीच क्षेत्ररक्षण असेल, काय तुमची खेळी असेल, हा सामना जिंकायचा, ट्रॉफी जिंकायची आहे. श्री वेताना स्पोर्ट्स आयोजित वेताना चषक पर्व क्रमांक 2 आहे. या पर्वामध्ये तुम्हाला नक्कीच विजय असेल, सामना जिंकणे असेल, हा ट्रॉफी तुमच्या नावावरती प्राप्त करणे गरजेचं आहे. त्यासाठी मेहनत आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील हा सामना जिंकण्यासाठी. टॉस तुमच्या बाजून राहिला नाही, कुठेतरी नाराज असेल, काय असेल तुमचं मत? नक्कीच टॉस आमच्या बाजूला राहिला नाही. आमचं पण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय होता, पण टॉस हारल्यामुळे आम्ही आता प्रथम फलंदाजी करू. चांगले बॅट्समन आहेत, चांगला स्कोअर करण्याचं टार्गेट ठेवून आम्ही. नक्कीच खूप तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक जर पाहिली तर लिंबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी संघाने मात्र नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया सामन्याकडे, जिथे विचार केला तर श्री भैरवनाथ 11 वरेकर विपक्ष वीर हनुमान स्पोर्ट्स सवादवाडी वीर हनुमान स्पोर्ट्स सवादे या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता असेल. वा, चांगले क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी नक्कीच 100% देताना आपण पाहतोय. फेकी देखील अचूक आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धाव्याने श्री गणेश झालेला आहे. क्षेत्ररक्षणाचे तारीफ करू शकतो. 30 या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होता, चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, थोडासा ब्लस झाला, जिथे चेंडू स्लो झाला. मात्र चांगले क्षेत्ररक्षण 100% देणे गरजेचं आहे, कारण हा सामना जिंकायचा असेल तर एक धाव मात्र रोखणे गरजेचं आहे. जिथे पाहिलं तर अंतिमच्या षटकामध्ये 2 षटकार आले, त्यानंतर धावफलक 38, येणारे चेंडू असतील 18, विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. हा प्रकारचा चेंडू हो कव्हरच्या मधोमध चेंडू होईल फरार. या चेंडूवरती येईल 4 धावांसाठी चौकार. नक्कीच 3 क्षेत्ररक्षक होते, ते फक्त चेंडूकडे पाहत राहिले, कारण ज्या प्रकारे मात्र कव्हरच्या दिशेने पाहिलं तर ऑप्शनच्या दिशेने चेंडू टोलवला. 3 क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या मधोमध चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार. या 4 धावेच्या मदतीस धावपणाचा विचार केला तर 6च्या घरामध्ये पहिले षटक प्रगतीपथावरती असताना हो यावेळी मात्र मोठा फटका, वेग फटका मारण्याचा प्रयत्न. 3 क्षेत्ररक्षक असतील 38 क्षेत्रामध्ये, झेल घेताना योग्य दान होईल, अचूक झेल. मोठा फटका, बिग फटका मारण्याचा प्रयत्न होता. 39 धावांचा पाठलाग करत असताना विकेटचे पतन. अर्जुनला मात्र माघारी परतावी लागेल. एक चौकार नक्कीच ज्याच्या बॅट मधून आला, आता नाराज असेल, निराश असेल, कारण माहिती आहे संघाचे अर्धवट बाब जी मात्र होती, संघाची जबाबदारी होती, ती अर्धवट सोडून मात्र माघारी परतताना मिस्टर अर्जुन. विशाल नवीन फलंदाज मैदानात उतरलाय. मिस्टर विशाल आता नक्कीच कानमंत्र दिला जाईल, कारण सामना जिंकणे गरजेचं आहे. 39 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी एक विकेट माघारी लवकर परतली. अर्जुन सारखा आक्रमक फलंदाज माघारी परतला. आता जबाबदारी असेल ती म्हणजे ओम आणि विशाल यांच्यावरती. गोलंदाज राजेश कौतुक करू शकतो, ज्या प्रकारे चौकार आला त्यानंतर कमबॅक केला, कुठेतरी स्लोअरचा चेंडू टाकला, त्याच्यावरती मात्र आपल्या नावावरती विकेट प्राप्त केली. चांगले क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर राजेश यावेळी सोडून दिलाय. थोडासा उजव्या एष्टीपासून लांबचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडासा चेंडू लांब होता, सोडून दिलाय. अतिरिक्त धाव मिळाले. नक्कीच चुकी होते, कारण माहिती आहे ज्या प्रकारे ह्याच्या आधीचा चेंडू हाताळला, त्यानंतर थोडासा लांबचा ठेवण्याचा बॉडी लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता राजेश यांचा. हॅप ट्रॅक करू हो, चेंडू पडल्यानंतर उसळी घेऊन डोक्याला नक्कीच हात जातील, कारण माहिती आहे चेंडू वेगावरती सॉर होताना हा गोलंदाज चांगला चेंडू हाताळलाय. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. चांगले क्रिकेट, चांगले गोलंदाज आपल्या संघासाठी. हो यावेळी मात्र सरळ चापका शॉट मारलाय. क्षेत्ररक्षक असेल किशोर, बॅकफुटला जाऊन थांबलाय. नक्कीच असेल चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडासा बॅकफुटला राहिला, थांबला.
या चेंडूवरती नक्कीच एक धाव असेल. क्षेत्ररक्षण होता किशोर तिथे थोडासा बॅकफुटला थांबला कारण झेल घेण्याचा प्रयत्न होता, पुन्हा स्वतःला धावकार देखील थांबवला आणि या चेंडूवरती एक धाव. हो यावेळी मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवलाय ऑफसाईडच्या दिशेने 2-2 क्षेत्ररक्षक असतील. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न सक्सेसफुल. 2 धावा या चेंडूवरती. चांगलं क्रिकेट, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. जिथं जर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 10च्या घरामध्ये एक विकेट माघारी परतली अर्जुनच्या मार्फत. मात्र अर्जुन माघारी परतल्यानंतर ओम आणि विशालच्या जबाबदारी असेल खांद्यावरती. धावफलकाचा विचार केला 10च्या घरामध्ये 10 धावा धावफलकावरती. बारा चेंडू 29 धावांचे समीकरण असेल टीम सवाद या संघासमोर. 12 चेंडू 29 धावा. नवीन गोलंदाज मिस्टर आनंदा. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरे षटक घेऊन आला मिस्टर आनंदा. जबाबदार असेल ज्या प्रकारे मात्र राजेशने गोलंदाजी केली. विचार केला तर सवाद या संघाने देखील पहिले गोलंदाजी चांगली केली. त्यानंतर मात्र अंतिमचे 2 षटक खूप धावा खर्च केले अंतिमच्या षटकामध्ये. हो यावेळी मात्र पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरती मात्र बिग फिट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पहिल्या एक चेंडूवरती मोठा फटका, चौकार, षटकारची आतिषबाजी करणे गरजेचं आहे. कारण 39 धावांचा पाठलाग करत असताना एकेरी दुकेरी धावेने मात्र सामना फक्त पुढे जाऊ शकतो. हा जर सामना जिंकायचा असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी करणे गरजेचं आहे. हो यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळायचं क्षेत्ररक्षक असेल. 1 हँडेड कॅच. ओहो 38 क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. स्लो मोशन मध्ये जर पाहिलं तर आला चेंडूकडे पाहिलं, एक हात टाकला, एका हातामध्ये मात्र चेंडू जाऊन विसावला. विकेटचे पतन. नक्कीच पूर्ण संघ येईल, शाबासकी येईल. महत्वपूर्ण झेल होता. विकेट देखील महत्वपूर्ण होती. सामना जर जिंकायचा असेल तर असे क्षेत्ररक्षण करणे गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण होता तिथं. चांगले क्षेत्ररक्षण. विशालला मात्र माघारी परतावी लागेल. नवीन फलंदाज मिस्टर नितीन मैदानात उतरलाय. नितीनला माहित आहे आता काय करायचे. जर एखादे जर षटकार चौकार आला तर नितीनला देखील आत्मविश्वास वाढेल, संघाचा देखील आत्मविश्वास वाढेल. मात्र ज्या प्रकारे मात्र राजेशने गोलंदाजी केली त्याच प्रकारे आनंद गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. हो यावेळी मात्र आल्या तसा मात्र क्षेत्ररक्षण होता तिथे आहे. बोर्डांचा पिसारा करायला ऑस्ट्रेलियन टाइप मध्ये झेल घेतला जाईल. विकेटचे पटन. बॅक टू द पवेलियन परतावे लागेल मिस्टर नितीन यांना. नक्कीच पवेलियन मधून निघतानाच विचार केला होता या चेंडूवरती षटकार चौकारांची आतिषबाजी करायची. मात्र थोडासा बॅकफुटला जाऊन पंच मारला. क्षेत्ररक्षक होता तिथे ओमकार. त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावेल. बॅक टू द पवेलियन परतावे लागेल. ऑन हॅट्रिक आनंदा. या चेंडूवरती हॅट्रिक वरती असेल. श्री वेतानाथ चषक 2025 मधली पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती प्राप्त करेल का मिस्टर आनंदा. आतापर्यंत चांगली खेळी खेळलाय. आतापर्यंत चांगले चेंडू हाताळलाय. बॅक टू बॅक 2 विकेट आपल्या नावावरती प्राप्त केली. नवीन बॅटर मिस्टर पांडा. जर्सी नंबर 33. नक्कीच पांडा म्हटलं तर हार्दिक पांड्याची आठवण येते. आता हार्दिक पांड्या ज्या प्रकारे खेळतो त्या प्रकारे खेळ खेळणे गरजेचं आहे. संघ अडचणीत आहे. ऑन हॅट्रिक वरती मिस्टर आनंदा. हो थांबलाय पांडा ह्यांना मात्र थांबवण्यात आलंय. निर्धाव चेंडू. डॉट बॉलची सांगता. चांगला खेळ. जिथं पाहिलं तर ऑन हॅट्रिक वरती होता. बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकाचा विचार केला तर धावफलक पूर्णपणे थांबलं ते म्हणजे 10च्या घरामध्ये. अजूनही एकही धाव खर्च केलेली नाही मिस्टर आनंदा यांनी. 2 विकेट आपल्या नावावरती प्राप्त केले. मात्र एकही अजून धाव खर्च केले नाही आपल्या षटकामध्ये. 4 चेंडूचा खेळ होताना अंतिमचे 2 चेंडू. दुसऱ्या षटकातील अंतिमचे 2 चेंडू. हो यावेळी मात्र कव्हरच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक असेल. विकेटचे पतन.
काय क्षेत्ररक्षण करतोय हा संघ. जिथं पाहिलं तर प्रत्येक क्षेत्ररक्षण जबाबदारी घेऊन खेळतोय, जबाबदारी घेऊन खेळणे गरजेचं आहे. कारण एखाद्या खेळाडूच्या खांद्यावरती जबाबदारी नसून तब्बल 11 खेळाडूंच्या खांद्यावरती जबाबदारी असते. ज्यावेळी मात्र सामना जिंकण्याची गरज असते त्यावेळी 11 खेळाडूंनी मात्र संघर्ष करून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करणं गरजेचं असतं. पांड्याने देखील चांगली खेळी राहिली, बॅकफुटला जाऊन लॉंगॉमच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी, चांगली व्हेरिएशन आपण पाहतोय मिस्टर आनंदा यांची. 3 विकेट घेतलेत, नक्कीच एक निर्धाव चेंडू आला त्यानंतरची विकेट आपल्या नावावरती प्राप्त केले. एकही अजून धाव आपल्या षटकामध्ये खर्च केले नाही मिस्टर आनंदा यांनी. नवीन बॅटर मैदानात उतरला जर्सी नंबर 27 धैर्यशील. अंतिमचा चेंडू आनंद यांचा. ओहो, यावेळी मात्र पंचांवरती प्रेशर टाकले, दबाव टाकलाय, पंच आमच्यापर्यंत वळवत आहे तर नक्कीच 2 हात समांतर. अतिरिक्त धाव म्हणजे पहिली धाव खर्च केले आपल्या गोलंदाजीतून मिस्टर आनंदा यांनी. तिथं विचार केला तर आतापर्यंत एकही धाव खर्च केली नव्हती, आता अतिरिक्त धावेने 1 धाव खर्च केली आणि धावफलक देखील पुढे सर केलं. जे बराच टाइम मात्र 10च्या घरामध्ये थांबले होते ते आता जाऊन पोहोचेल 11च्या घरामध्ये. अंतिमचा चेंडू, दुसऱ्या षटकातील अंतिमचा चेंडू. हो, यावेळी मात्र पुल फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल. हो गाजर करेल. 38चा क्षेत्ररक्षक बॅकफुटला जाऊन चांगला झेल घेतलाय. ज्या प्रकारे पाहिले तर 1 धाव अतिरिक्त खर्च केल्यानंतर तब्बल 4 विकेट आपल्या नावावरती प्राप्त केले मिस्टर आनंदा यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण. 38 क्षेत्राच्या पहिले तर आत क्षेत्ररक्षण होता, बॅकफुटला जाऊन धावून झेल घेतला, विकेटचे पतन माघारी परतावे लागेल मिस्टर धैर्यशील यांना. आपले खातं न उघडता माघारी परतावे लागेल पवलींच्या दिशेने. पूर्णपणे पाहिलं तर आतापर्यंत 5 विकेट माघारी परतलेत. जिथं पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती आणि 5 विकेट माघारी परतलेत. मोहन वैयक्तिक पहिलं संघासाठी एक महत्वपूर्ण षटक आणि अंतिम जे षटक घेऊन आलाय मिस्टर मोहन. धावफलकाचा विचार केला तर येणारे समीकरण असतील 6 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 28 धावा. अशक्य असे काही नाही क्रिकेटमध्ये, कारण जिथे शक्य आहे असे ते क्रिकेट आहे. 6 चेंडूमध्ये 28 धावा, तब्बल 5 षटकारांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. 4 षटकार, 1 चौकार, 5 षटकार जरी ठोकले तरी हा सामना जवळीक येईल. अंतिमच्या चेंडूवरती षटकार ठोकला तर हा सामना जिंकून जाईल. मात्र जर तरचे उत्तर असे ते क्रिकेट आहे, जिथं हा जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर पूर्णपणे उजाळी देईल ह्या संघामध्ये. जिथं गोलंदाज पाहिला तर मोहन. हो, पहिला चेंडू बॅटची एज कडा घेऊन चेंडू जाईल. जिथे पाहिलं तर घोषांकी क्षेत्रामध्ये धाव मिळतील फक्त एके धावेने धावपुलक पुढे सर केलं 12च्या घरामध्ये. येणारे समीकरण असेल 5 चेंडू 28 धावा. 5 चेंडू 28 धावा, 28 धावा 5 चेंडू हे समीकरण आपल्या समोर येऊन ठेपलेलं आहे. जिथं पाहिलं तर समीकरण पूर्णपणे हो सोडून दिले. पंच वळत आहेत, 2 हात समांतर. अतिरिक्त धाव, या अतिरिक्त धावेने धावपुलक पुढे सर केलं. सामना पूर्णपणे एके बाजून आहे पण या अतिरिक्त धावा रोखणे गरजेचे आहेत. 5 चेंडू 26 धावा. 5 चेंडू 26 धावा. हो, यावेळी मात्र खेचलाय, ठोकला क्षेत्ररक्षक असेल त्याच्या आवाकायद्यामध्ये चेंडू जाऊन विसावेल. नक्कीच जर विचार केला तर वरेकरवाडे संघ कुठेतरी मात्र क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे करते आपल्या संघासाठी आतापर्यंत एकही झेल मात्र या क्षेत्ररक्षकाने कुठल्या क्षेत्ररक्षकाने दान केलेलं नाही धरतीला. चांगले क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी करत आहेत. 100% कशाला बोलतात, 100% नाही तर एकजूट कशाला बोलतात ते ह्या संघाकडून शिकले पाहिजे. जिथं गोलंदाजी आपल्या संघाला 100% देते तिथे मात्र फलंदाज देतो, तिथे मात्र क्षेत्ररक्षण देखील आपल्या संघाला 100% देतोय. कारण हे देणे गरजेचे आहे. कारण एका खेळाडूवरती मात्र जबाबदारी नसून तब्बल 11 खेळाडूने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे मात्र आपला संघ सामना जिंकत असतो. आपल्या देखील खात्यात मोहनने 1 विकेट नक्कीच टाकले, 1 विकेट आपल्या नावावरती प्राप्त केलेत मिस्टर मोहन. हो, पुन्हा एकदा टोलवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक असेल 1 धाव कंप्लीट करेल.
आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिले तर एकेरी दुकेरी धावेने मात्र धावफलक पुढं सरकत आहे ते म्हणजे टीम सवादी या संघाचे. वरेकरवाडी संघाचे कौतुक करू शकतो ज्या प्रकारे बॅटरने अंतिमच्या षटकामध्ये फटकेबाजी केली मिस्टर ओमकार यांनी, तिथे मात्र संघ पूर्ण वरचढ ठरला आपल्या गावासाठी. हो यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय क्षेत्ररक्षक असेल तर एकेरी दुकेरी धावेने काही होऊ शकत नाही, कारण जिथे मात्र पूर्णपणे वर्चस्व ठोकले डिक्लेअर स्वरूपात एक धाव येईल वर्चस्व ठोकले या संघाने. चांगले खेळी राहिले सवाद या संघाचे. चांगला खेळ. स्लोअरचा चेंडू होता थांबवलाय. नक्कीच औपचारिकता शिल्लक राहिलीत कुठेतरी संघ पूर्णपणे वरचढ ठरला. या संघामध्ये वरकरवाडी संघ पूर्णपणे आपल्या नावाचे आपल्या गावाचा दबदबा निर्माण केला या टायमिंगला. जिथे पाहिलं तर विन हनुमान स्पोर्ट्स संवाद या संघाने नाणेबिंकी जिंकून क्षेत्ररक्षण नक्कीच केले, मात्र कुठेतरी धावा खूप खर्च केल्या. चेंडू बराच टाइम हवेमध्ये उंच टोलवलाय. क्षेत्ररक्षक असेल चेंडू खाली होणार नाही चुके, कारण ह्या क्षेत्ररक्षणाच्या जर बाबतीत जर संघ पाहिला तर वरकरवाडी संघ मात्र तब्बल आतापर्यंत 7 झेल घेतले त्या संघामध्ये आणि ह्या संघ मात्र विजय होताना आपण पाहतोय. टीम श्री भैरवनाथ 11 वरकरवाडी संघ हा मात्र सामना जिंकलेला आहे. हार्ड लक बॅड लक वीर हनुमान स्पोर्ट्स सवादी संघ आपला देखील चांगला खेळ राहिला. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. चला विनंती असेल लिबर्टी स्पोर्ट्स पॉवरवाडी संघ त्वरित आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. विनंती असेल वीर हनुमान